आज मी बनवत आहे मखाना रायता। खूपच टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे आणि झटपट अगदी 5 मिनिटाच्या आत बनवून रेडी होते। मी लक्ष्मी, माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग सुरुवात करूयात रेसिपी बनवण्यासाठी। त्यासाठी मी येथे 1 वाटी इतकं मखाना घेतलेले आहे। त्याला खमंग आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे। हे भाजून झाले आहेत का नाही त्यासाठी बघण्यासाठी एक मखाना घेऊन मी ते बघत आहे। तुम्ही बघू शकता येथे याचे असं तुकडे होतील पटकन, बघू शकता तुम्ही येथे। आता हे परफेक्ट भाजून रेडी आहे। आपण याला साईडला काढून घेऊयात। आणखीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा व माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा। आता मी येथे 1 वाटी इतकं दही घेतलेले आहे। त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला फेटून घेतल्यासारखं करायचं आहे, म्हणजे एकसंग असं बनून रेडी होईल दही। बघू शकता इथे खूपच हेल्दी रेसिपी आहे ही आणि झटपट बनून रेडी होते, सगळ्यांनाच आवडेल। आता याला थोडंसं फेटून घेतल्यासारखं करूयात। याला 1 मिनिटासाठी असे फिरवून घेतल्यानंतर जे आपल्याला बाकीचे मसाले घालायचे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। उन्हाळ्यात जितकं थंड खायला मिळेल तितकं चांगलंच, त्यामुळे ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे। मी येथे आवडीनुसार लाल तिखट घालत आहे, त्याचबरोबर जिरे व धनिया पूड घालत आहे, थोडंसं चाट मसाला व चवीनुसार मीठ घालत आहे। आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे, एकसंग असं बनवून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पुदिना घालणार आहे। बारीक असं कट करून मी पुदिना घेतलेला आहे, त्याचबरोबर कट करून कोथिंबीर देखील घेतलेली आहे, ते देखील यामध्ये मिक्स करून घेऊयात। हे सर्व छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर जे आपण मखाना भाजून ठेवलं होतं ते यामध्ये मिक्स करायचं आहे। आता याला एकसंग असं बनवून घेऊयात, छानपैकी मिक्स करून घेऊयात। खूपच झटपट बनवून रेडी होते। कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये नक्की सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। आता हे छानपैकी मिक्स करून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही। हे भाताबरोबरही खाऊ शकता आणि चपातीबरोबर देखील खाऊ शकता, खूपच मस्त लागेल। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। याला आणखीन थोडंसं चव येण्यासाठी मी यावरती वरून थोडंसं लाल तिखट घालत आहे, याला छान दिसावे म्हणून मी येथे घालत आहे। पहिले आपण सर्वच घातलेलो आहोत, त्याचबरोबर थोडंसं चाट मसाला घालत आहे, आणखीन थोडीशी कोथिंबीर। तुम्ही हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे तुम्हा सर्वांचं खूप खूप धन्यवाद।